जरांगे पाटलांनी मुंडेसह अजितदादांना धुतले. जरांगे पाटील प्रचंड संतापले. जरांगे पाटलांचं नार्को टेस्ट आव्हान. धनंजय मुंडे काय करणार? नेमकं घडलंय काय? तर धनंजय मुंडेंना चौकशीला आणा नाहीतर महागात पडेल असा थेट इशारा जरांगेंनी अजितदादांना दिला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या संभाव्य घातपाताच्या कटाचे गांभीर्य आता राजकीय वर्तुळात वाढले आहे. ज्या कांचन साळवेचे नाव जरांगे पाटलांनी हत्येच्या कटात घेतले होते त्याला जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर बोलताना जरांगे पाटलांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आणि धनंजय मुंडेंना चौकशीला आणण्याची मागणी करत एक अंतिम इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणाचे गांभीर्य वारंवार अधोरेखित केले आहे. जरांगे पाटील म्हणाले, हे प्रकरण खूप मोठे आहे. हा लहान विषय नाही. चेष्टेवरती सहन घेण्याचा विषय नाही. सामूहिक कट रचला गेला आहे घातापाताचा. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणे खूप गरजेचं आहे. जरांगे यांनी या प्रकरणाच्या तपासण्यासाठी पोलीस अधीक्षक बन्सल यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. व धनंजय मुंडेंना थेट आव्हान. जरांगे पाटलांनी हत्येच्या कटाचे आरोप असलेले धनंजय मुंडे यांना थेट आव्हान दिले. धनंजय मुंडे यांना सुद्धा चौकशीला आणलं पाहिजे, कारण त्यांनीच हे घडवून आणलं आहे आणि मी खोटं बोलत नाही. नार्को टेस्ट करायची म्हटल्यावर कुठे गेला? आता नार्को टेस्टला निघायचं. शानपणा करायचा नाही. तू पाप करणार आणि गोरगरिबांना रस्त्यावर उतरवणार का? नार्को टेस्ट करायला चल, असा थेट इशारा जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना दिला आहे. व अजित पवारांना 2019चा इशारा. धनंजय मुंडे याची पाठराखण करण्याच्या भूमिकेवरून जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट लक्ष केले. दादा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचं भाषण असतं. मी खोटं सहन करत नाही. मी कामाचा माणूस आहे. तुम्ही कामाचे आहेत का नाही हे आता लक्षात येईल. 2029ला तुम्हाला इतकं माखात पाडेल की पुन्हा बोलता सोय नाही. सत्ता आणि पदाच्या जोरावर या कटावर पांघरून घालू नका, नाहीतर मराठी शांत बसणार नाहीत, असा निर्वांधीचा इशारा जरांगे पाटलांनी अजितदादांना दिला आहे. व त्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय म्हटले हे बघूया. तर मनोज जरांगे यांच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की मंत्री म्हणून मला जेव्हा मनोज जरांगे याचं उपोषण सोडायला लावलं त्यावेळी माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण देखील सोडले आहे. तसं माझं आणि त्यांचं वैर नाही. जीवनात कधीच 17 तारखेची सभा सोडता मनोज जरांगे यांच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललो नाही, एक आरोपही केला नाही. अशा परिस्थितीत एकीकडे सर्व समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसा आता आवरत नाही, म्हणून याला पूर्णपणे राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या कृती तलावरच नसावा, यासाठी धडपड आहे, असं धनंजय मुंडे हे म्हणाले आहेत. तुम्ही हक्क्यांना मारलं. मारामारीची प्रवृत्ती कोणाची आहे? तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं. अशी कित्येक उदाहरणं आहेत. आता मात्र काही लोक मला भेटले, मी कट केला, मीच याच्या पाठीशी आहे. इथे परळीची जनता बसली आहे. माझ्याकडून त्यांना धोका. माझा आणि त्यांचा काय बांधाला बांध आहे? माझा आणि त्यांचं वैर काय? माझा आणि त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. मराठा आरक्षण घ्या. त्या लढ्यात आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावू, असं धनंजय मुंडे बोलताना म्हणाले आहेत. व मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? व धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.